हत्या केली आहे। घडलेली घटना अत्यंत संतापजनक आहे। यामध्ये मी स्वतः माहिती घेतली। यामध्ये आता 11 वाजता पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत। त्यामध्ये बीएनएस सेक्शन 64(2) त्याचबरोबर 108 याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। यामधील आरोपी श्री गोपाळ मधने असतील आणि त्याचबरोबर प्रशांत बनकर या दोघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हे दोघेही फरार आहेत आणि यांच्या तपासासाठी 2 पथके तयार करण्यात आलेली असून ते बीड आणि पुणे येथे रवाना झालेले आहेत। यामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपल्या अजून समोर येतील, ज्या अनुषंगाने तपास करणं सोयीचं ठरेल। पण घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय आहे, संतापजनक आहे। खऱ्या अर्थानं जो रक्षक आहे त्याने तशा पद्धतीने कृत्य करावं हे अत्यंत दुर्दैवी आहे। त्याच्यामुळे यामधील आरोपी सिद्ध झाल्यानंतर आरोपींवरती कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही पाठपुरावा करू। महिला आयोग काय कारवाई करणार आहे? काय पद्धतीने आदेश दिले जातील? कशी चक्र फिरवली जातील आता पुढे? याच्यामध्ये मी स्वतः आता एसपींशी बोलले। यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत, आरोपी हे सापडले पाहिजेत। अशा पद्धतीने खऱ्या अर्थानं घटना घडत असेल तर एक समाजामध्ये भीती निर्माण होते की आपल्या संरक्षणासाठी असलेली व्यक्ती कुठेतरी अशा पद्धतीने आपलं भक्षण करत आहे की काय। त्याच्यामुळे कडक कारवाई आणि त्याचबरोबर तातडीने यांच्यावरती शिक्षा अशा पद्धतीचा पाठपुरावा हा राज्य महिला आयोगाच्या वतीने केला जातो। रुपालीताई, या सगळ्यामध्ये या पीडित तरुणीनं सातत्याने इशारा दिला होता की अशा पद्धतीनं जर दबाव टाकला गेला, त्रास दिला गेला तर आत्महत्या करेन असा इशारा या महिलेनं दिलेला होता। तरी सुद्धा तिच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही। डीवायएसपीकडे सुद्धा ती गेलेली होती। नक्कीच मी याची माहिती घेईन। अशा पद्धतीने जर होत असेल आणि कोणी दुर्लक्ष केलं असेल तर निश्चितपणे त्यांच्यावरती सुद्धा कारवाईच्या सूचना दिल्या जातील। शेवटी जेव्हा एखादी व्यक्ती तक्रार दाखल करत असते तेव्हा अतिशय टोकाची भूमिका कुठली तरी घडत असताना किंवा संयम सुटत असतो। अनेक वेळा अत्याचार सहन करत असताना या महिलांना असं वाटतं आपण तक्रार दाखल केली की आपल्याला न्याय मिळाला पाहिजे आणि ती खऱ्या अर्थानं ती पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे। याच्यामुळे तक्रार दाखल करून सुद्धा जर दुर्लक्ष केलं गेलं असेल तर त्याची सुद्धा आम्ही शहानिशा करू। या सगळ्याच्या निमित्तानं ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आलाय। काही ठोस उपाययोजना केल्या जातील यानंतर? कायमच आपण याच्यासाठी ठोस उपाययोजना असतात। सगळ्यात पहिलं मी कायम सांगते की ह्या सगळ्या रुग्णालय असेल किंवा कोणत्याही ठिकाणी 10 पेक्षा जास्त सदस्य संख्या असेल, शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापना असेल तर तिथे ज्या आयसी कमिट्या असतात आणि आयसी कमिटीचा सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो की कामाच्या ठिकाणी तुम्हाला एक सुरक्षितता मिळाली पाहिजे। त्या ठिकाणी तुम्हाला कोणाकडूनही अन्याय अत्याचार होऊ नये आणि जरी झाला तरी त्या आयसी कमिटीच्या माध्यमातून तातडीने त्या बैठका घेऊन या कमिटीच्या माध्यमातून न्याय देण्याची भूमिका घेतली जाते। आयसी आणि एलसी कमिटीच्या माध्यमातून ह्या उपाययोजना केल्या जातात। इतकंच काय, राज्य महिला आयोगाच्या वतीनं ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही डब्ल्यूसीडी मिनिस्टर आणि सन्माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे आणि महाराष्ट्र शासनाला आम्ही शिफारस पाठवली आहे। 3 आठवड्यामध्ये त्यांनी तातडीने तो GR काढला, त्याबद्दलही मी त्यांचे मनापासून कौतुक करेन। 22 ऑगस्ट 2025 ला आयसीचा GR यासाठी आला की कुठेही तुम्ही काम करा, काम करत असताना तुम्हाला सुरक्षितता मिळायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आयसी ऑडिट। रुपालीताई, तुम्ही आता जे सगळं सांगताय त्या उपाययोजना, ते GR अत्यंत महत्त्वाचे आहेत, पण या सगळ्या संदर्भात ग्रामीण पातळीवर खरंच जागरूकता आहे का? तर असे प्रसंग का घडतायत सातत्यानं? मला तेच सांगायचंय, शहरी भाग असो या ग्रामीण भाग असो, जनजागृती ही तर महत्त्वाची आहेतच, पण आपण अतिशय सुशिक्षित आहे म्हणून मी कायम सांगत असते की बाबासाहेबांचं संविधान, घटना, कायदा, कलम हे आम्हाला समजले पाहिजेत। आम्ही जेव्हा शिक्षण घेतो तर शिक्षणाबरोबर समाजामध्ये बाहेर पडत असताना अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी आमच्यासाठी असलेले कायदे कानून आम्हाला जर माहित नसतील तर मग आमच्या शिक्षणाचा काय फायदा? या सगळ्या संदर्भात त्या पीडितेनं आवाज उठवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला होता रुपालीताई। तिने इशारा दिला होता, ती पोलिसांकडे सुद्धा गेली होती, पण दुर्दैवानं तिच्या आवाजाला, तिच्या प्रतिकाराला तेवढं बळच नाही मिळालं। मग आम्ही तेच म्हणतोय की याच्यामध्ये जर त्यांनी तक्रार दाखल केली असेल आणि ह्याच्याकडे कोणी दुर्लक्ष केलं असेल तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई केली जाईल। तोही व्यक्ती तितकाच दोषी आहे। जर या महिलांनी किंवा संबंधित व्यक्तींनी तक्रार दाखल करून सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं असेल तर दुर्लक्ष करणारी यंत्रणा कोण आहे, कोणती आहे
का दुर्लक्ष केलं गेलं तर त्यांच्यावर सुद्धा ती कारवाई केली जाईल आणि याच्यासाठी राज्य महिला आयोग स्वतः पाठपुरावा करेल. रुपालीताई, या सगळ्यामध्ये त्या तरुणीवरती पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला जात होता असा आरोप केला गेला. यामध्ये रुग्णालय प्रशासनाची भूमिका सुद्धा आता महत्वाची ठरते. आपण त्यांच्याशी काही संपर्क साधलाय किंवा साधणार आहात, बोलणार आहात? मी स्वतः एसपींच्या संपर्कात आहे. मी सातत्याने त्याचा पाठपुरावा करतेय. हे सगळे रिपोर्ट आल्यानंतर मी स्वतः ट्विट करून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवेल. ठीक आहे. आभार आपले रुपालीताई, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी. धन्यवाद. आपल्यावर 4 वेळा बलात्कार झाला असं या पीडित तरुणीच्या हातावरती लिहिलेलं आहे. तिने ती सुसाईड नोट लिहिलेली आहे. प्राथमिक चौकशी अहवाल आल्यावरती तात्काळ कारवाई केली जाईल असं गृहराज्यमंत्री भोयर यांनी सांगितलेलं आहे. तर या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यावेळी पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतील त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेऊ असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलंय. तर मयत डॉक्टर फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी होती. मयत डॉक्टर ही मूळची बीडमधली होती. शहरातल्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये डॉक्टर महिलेनं आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर अविवाहित होत्या. ही माहिती त्या महिलेसंबंधी पुढे आलेली आहे. सातत्यानं या मानसिक दबावासंदर्भात आपल्याला जे टॉर्चर केलं जात होतं त्या संदर्भात तक्रार करून दाद मागून सुद्धा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि शेवटी हे टोकाचं पाऊल उचललं गेलं. दरम्यान पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून देण्याचा दबाव होता असा आरोप आत्महत्या करणाऱ्या महिला डॉक्टरच्या काकांनी केलाय. या दबावाची त्यांनी कल्पना दिली होती. या दबावाला कंटाळून आत्महत्येचा इशाराही महिला डॉक्टरनं दिला होता. तरीही कारवाई झाली नाही असा आरोप आत्महत्याग्रस्त डॉक्टरच्या काकांनी केलाय.